Welcome guys, myself Jagdish Manatkar. Welcome on our YouTube channel LLB Katta. If you like this video, please share to your friends and please subscribe this channel. Press the bell icon. आज हम पढ़ेंगे इक्वेलिटी ऑफ स्टॅटस अँड अनटचेबिलिटी. आता इथं स्टॅटस वर्ड आला. स्टॅटस म्हणजे काय होते सांगा. स्टॅटस म्हणजे होते दर्जा, जगण्याचा. आपण म्हणतो ना तुझं स्टेटस काय आहे. स्टेटस म्हणजे होते दर्जा. स्टेटस स्थिती, मनुष्याचे समाजातील कायदेशीर दर्जा, नैतिक किंवा व्यावसायिक स्थान. समजलं. दर्जा म्हणजे काय. हॅलो. हा, दर्जा, मनुष्याचे समाजातील कायदेशीर दर्जा, नैतिक किंवा व्यावसायिक स्थान. स्थिती, आपण स्टेटस टाकतो. आता मी जेवायला बसली, आता मी जेवत आहे. आता मी गाडीत बसली, आता मी जात आहे, आता मी गाडीत. अकोला. हा चांगला वेटू वाचिम. आता हॉटेलात चालली, आता मी हॉटेलात बसतो. आता मी मित्रासोबत फोटो आहे काढत, सेल्फी काढत आहे, डोंगरावर जाते, असं आपण जे टाकतो त्याला म्हणायचं स्टेटस. तर मग आता इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता आणि जगण्याची स्थिती. तर या लोकांना, जे बॅकवर्ड क्लासेसचे लोक आहेत, यांना इक्वॅलिटी ऑफ द स्टेटस म्हणजे जगण्याची स्थिती कशी जगावी. इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे समानता असली पाहिजे दर्जा, जगण्याच्या स्थितीत. जर तुम्हाला म्हणेल तुम्ही या जातीचे आहात, तुम्ही इथे बसू शकत नाही, तर ती झाली मग अनस्टेटस, अनइक्वेलिटी ऑफ स्टेटस. सॉरी, ती झाली असमानता जगण्याची. बरोबर आहे. हे हे कम्प्लीट करून टाकू विवेक सर. जेवढं होती तेवढं तुम्ही ऐका. हा पहा आता, राईट शॉर्ट नोट्स ऑन इक्वेलिटी ऑफ स्टेटस अँड अनटचेबिलिटी. हा टॉपिक, हा जो प्रश्न आहे हा खूप वेळ आलेला आहे पेपरला. IMP करा. राईट अ शॉर्ट नोट्स ऑन इक्वेलिटी ऑफ स्टेटस. हा, इक्वेलिटी ऑफ स्टेटस म्हणजे समानता चा दर्जा, समानतेचा दर्जा. हा. अँड अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्य, छुवाछूत. अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता, हा. नमस्कार भाई तकीर भाई, मुबारकबाद, रमजान ईद मुबारक. तर तुम्हाला जगण्याचा दर्जा कसा असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे, आणि अस्पृश्यता नसली पाहिजे, छुवाछूत नसली पाहिजे. काल जसं महाडचा सत्याग्रह झाला होता, बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. माहिती तुम्हाला महाडचा सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी 14चा सत्याग्रह केला होता. तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर इक्वॅलिटी ऑफ द स्टॅटस साठी लढले. समानतेचा दर्जा असला पाहिजे माझ्या समाजाला. पाणी पाणी ही नैसर्गिक वस्तू आहे. पाण्यावर कोणाचाही अधिकार नाही आहे. बरोबर आहे. पाणी हा नैसर्गिक वस्तू आहे. पाणी तुम्ही म्हणू शकत ना माझं आहे म्हणून. जगण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला होता. बरोबर आहे. अँड अनटचेबिलिटी, अस्पृश्यता. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा काढला अस्पृश्यता निवारणचा त्या काळी. तर त्याच्यानंतर मग सगळ्या भारतातून अस्पृश्यता नष्ट झाली. बाबासाहेब आंबेडकर कशासाठी लढले मग. इक्वॅलिटी ऑफ द स्टॅटस अँड इक्वॅलिटी ऑफ द अनटचेबिलिटी साठी. ठीक आहे. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन इट्स प्रिएम्बल सेज दॅट कॉन्स्टिट्यूशन शाल सिक्युअर टू ऑल द सिटीजन्स इक्वॅलिटी ऑफ द स्टॅटस अँड अपॉर्च्युनिटी. भारताच्या संविधानामध्ये, प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन काय करेल, सिक्युअर करेल, रक्षण करेल, साठवून रक्षण करेल. कशाचं. संरक्षण देईल, रक्षण करेल. कशाचं. टू ऑल इट्स सिटीजन इक्वॅलिटी ऑफ द स्टॅटस अँड अपॉर्च्युनिटीज. या संविधान आपल्याला सांगतो, संविधानच्या प्रस्तावनामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही तुमचं रक्षण करू. कशाचं करू मग. इक्वॅलिटी ऑफ स्टॅटसचं, समानतेच्या दर्जेचं. इक्वॅलिटी ऑफ स्टॅटस लिहून घ्या. स्टॅटसचं ऍड अपॉर्च्युनिटी, संधी.
बरोबर आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम एकता प्रस्थापित करू असं लिहिलेलं आहे ना ते संधी, असं आहे ना ते प्रस्तावनेमध्ये. तर ते प्रस्तावना सांगते आपल्याला की आम्ही तुमचे रक्षण करू, तुमच्या समानतेची, तुमच्या संधीचं रक्षण करू, तुम्हाला सगळ्याकडे समानता देऊ. द philosophy of the constitution has been recognized in the constitution in the two articles under part third of the Indian constitution. These the provision relating to equality of the status are as follows. तर भारतीय संविधानाच्या दोन कलमामध्ये, दोन आर्टिकलमध्ये, पार्ट थर्ड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ही फिलॉसॉफी कॉन्स्टिट्यूशनच्या टू आर्टिकल्स मध्ये आहे. ओके, टू आर्टिकल्स मध्ये आहे. अनुच्छेद पार्ट थर्ड मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या ही फिलॉसॉफी आहे. द प्रोव्हिजन रिलेटिंग टू द इक्वेलिटी ऑफ स्टेटस आर एस फॉलो. तर कोणतं प्रोव्हिजन आहे मग इक्वेलिटी ऑफ स्टेटसचं? ऑल सिटीजन्स आर इक्वल इन द स्टेटस. सर्व जे भारतीयाचे नागरिक आहेत त्यांना जगण्याचा दर्जा आहे. कसा आहे तो? कसा आहे सांगा? हॅलो, कसा दर्जा आहे? कोण सांगते? इन टू आर्टिकल्स सांगा दीपमाला मॅडम, कसा दर्जा आहे? हॅलो, हा, वेरी गुड. जगण्याचा समान दर्जा है ताकिर भाई. कोई भी आपके कास्ट के धर्म के ऊपर आपके गलत ये नहीं कर सकता. इक्वेलिटी ऑफ द स्टेटस एंड अपॉर्चुनिटी. ठीक है, तो ऑल सिटीजन आर इक्वल इन स्टेटस. सभी जो लोग हैं उनको समान दर्जा है. ओके. No title not being military or the academic distinction shall be confirmed by the state. Thus the previous practices relating to the conferment of the title like the Rajya Sabha or the Sir have been abolished. Raja Sahib or Sir have been abolished. All the citizens are equal in status, but the person who acquired distinction in army or military fields may be rewarded for that. And distinction may be confirmed upon them. No person who is not citizen of the India shall, while he holds any office of the profit or the trust under the states, except without consent of the President of the India, any title from any foreign state. No person holding any office of the profit or the trust shall, without the consent of the President of the India, accept any president, elements of the office, any kind of the foreign state. तो नो टाइटल पहला क्या है देखो, नो टाइटल नॉट बीइंग मिलिट्री और द एकेडमिक डिस्टिंक्शन शैल बी कंफर्म बाय द स्टेट. No title not being military or the academic distinction shall be confirmed by the state. Thus the previous practices relating to conferment of the title Raja Sahab or the Sir have been abolished. बघा, भारतामध्ये राजेशाही संपलेली आहे. राजा म्हणून कोणी म्हणणार नाही. श्याम सर म्हणतील का मी अकोल्याचा राजा आहे म्हणून? मी म्हणेन का मी वाशिमचा राजा आहे? राजेशाही आहे का आता? आता राजेशाही संपलेली आहे. बरोबर आहे. कोणी राजा महाराजा म्हणून घेऊ शकत नाही. अबॉलिश झाली, ती कालबाह्य झालेली आहे. ठीक आहे. सर ही पदवी पहिले भारतातले काही मोजके लोक होते त्यांना दिली जात होती, जसे की सर रवींद्रनाथ टागोर, सर मानोतकर, सर श्याम सर, हे काही लोक असायचे त्यांना सर ही पदवी दिली जायची. बरोबर आहे. आता सर कुणाली म्हणतो आपण. तर मिलिटरी अकॅडमिक डिस्टिंक्शन शॉल बी कन्फर्म बाय द स्टेट. जोपर्यंत स्टेट कन्फर्म करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची मिलिटरी वाढवता येत नाही किंवा तुम्हाला तुमचं स्वतःचं सैन्य तयार करता येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला जे टायटल आहेत राजा महाराजा असे प्रकारचे कोणतेही वर्ड तुम्हाला लावता येणार नाहीत. तुम्हाला स्वतः कोणती पदवी लावता येणार नाही जोपर्यंत ते गव्हर्नमेंट स्टेट रिकॉग्नाइज करत आहे. जसं की तुम्ही लावू शकता का जिल्हाधिकारी स्वतःच्या नावाच्या समोर आय एस लावू शकता? दीपमाला मॅडम, आय एस लावू शकता? डॉक्टर लावू शकता? डॉक्टर ॲडव्होकेट नाही लावू शकत. कारण जोपर्यंत तुम्हाला स्टेट कन्फर्म करत नाही, जोपर्यंत तुम्हाला अधिकृत करत नाही तोपर्यंत कोणतीच उपमा स्वतः लावू शकत नाही. जसे की पहिले लावायचे राजा महाराजा है ना, आता तसंच लावू शकत नाही. जसे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक केला होता. त्यांच्या अगोदर ते फक्त महाराज होते, पण त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले. छत्रपती ही उपमा ज्या राजाने स्वतःचा राज्याभिषेक केला असेल त्यांना छत्रपती शिवा म्हणायचे. बरोबर आहे.
तसं शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज एक त्यांच्या नावाच्या समोर उपमा झाली. त्याच प्रकारे भारताच्या संविधानामध्ये असं कोणतेही राजा साहेब सर लावू शकत नाही किंवा डॉक्टर ॲडव्होकेट लावू शकत नाही जोपर्यंत स्टेट कन्फर्म करत नाही, जोपर्यंत राज्य सरकार तुम्हाला अनुमती देत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. ठीक आहे. ऑल सिटीजन आर इक्वल इन स्टेटस, बट पर्सन हू अक्वायर डिस्टिंक्शन इन आर्मी और मिलिटरी फील्ड्स मे बी रिवॉर्डेड फॉर दॅट अँड डिस्टिंक्शन मे बी कन्फर्म अपॉन देम. कोणीही व्यक्ती भारतामध्ये मोठा नाही, कोणी लहान नाही, सर्व इक्वल आहेत. पण जर कोणी आर्मीमध्ये किंवा मिलिटरीमध्ये जर डिस्टिंक्शन मिळवलं असेल, मे बी रिवॉर्डेड फॉर दॅट अँड डिस्टिंक्शन मे बी कन्फर्म अपॉन देम, तर त्याने जर डिस्टिंक्शन घेतलं असेल एखाद्या व्यक्ती, जसं की मार्शलशिप म्हणतो आपण, नंतर ब्रिगेडियर म्हणतो है ना, कॅप्टन म्हणतो, तर हे काही वर्ड्स आहेत आर्मीचे किंवा मिलिटरीचे, हे फक्त कोण रिकॉग्नाइज करते? स्टेट रिकॉग्नाइज करते, शासन रिकॉग्नाइज करते. आणि त्यांचं डिस्टिंक्शन झालं तर ते त्यांच्या नावाच्या समोर काय करू शकतात? हे असे वर्ड्स वापरू शकतात. परंतु कधी? जेव्हा राज्य सरकार, केंद्र सरकार त्याला मान्यता देईल तर. तसं मनाने कोणी म्हणणार नाही कॅप्टन श्याम सर, कॅप्टन मानव सर, कॅप्टन ऐसे कोई नहीं बोल सकता. ठीक है. No person who is not a citizen of India shall, while he holds any office or profit or the trust under the state, accept without consent of the President of India any title from any foreign state. कोई दूसरे देश से आया हो या अपने देश का कोई भी व्यक्ति कोई भी ऑफिस अपने होल्ड में नहीं रख सकता. जैसे कि मुझे मन में लगा कि मैं आज कलेक्टर ऑफिस में जिलाधिकारी लेके जाके बैठूं बैठ सकता है क्या मैं? हाँ, बैठ सकता हूँ क्या श्याम सर? श्याम सरला वाटलं आज मी कलेक्टरच्या जाऊन खुर्चीवर बसतो, होईल का? दीपमाला मॅडमला वाटलं आज मी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो मनानं, होईल का? पण ते कधी होईल सांगा बरं? कधी होईल? होईल ते, पण कधी होईल? श्याम सर स्वतः करावं लागेल. मध्ये ते आयपीचे लोक काय करायचे? बंदुकीच्या याच्यावर कलेक्टरच्या खुर्चीवर जाऊन बसायचे, कोणी राष्ट्रपतीच्या खुर्चीवर जाऊन तिथं माहिती का तुम्हाला? सिरियामध्ये असंच चालू होतं काही काळापूर्वी. ते लोक काय करायचे, ते बरेच तिथं दहशतवादी संघटना आहे, राष्ट्रपतीच्या कार्यालयात गेले, राष्ट्रपती भवनात बंदूक, त्याला मारलं आणि तिथं जाऊन बसले आणि स्वतःच मग डिक्लेअर झालं मी राजा, मी मंत्री, मी इथलचा मुख्यमंत्री. म्हणजे तसं करावं लागते मग बंदूकच्या आधारावर. परंतु भारत हा संविधानिक राष्ट्र आहे, भारतामध्ये संविधान चालते. तर संविधानानुसार कोणीही व्यक्ती कोणतेही कार्यालय ताब्यात घेऊ शकत नाही, कलेक्टर ताब्यात घेऊ शकत नाही, जिल्हा परिषद ताब्यात घेऊ शकत नाही तोपर्यंत जोपर्यंत प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताचा राष्ट्रपती इथे डिक्लेअर करत नाही. बरोबर आहे. म्हणजे बघा, महाराष्ट्रातल्या ज्या काही जागा निघतात IASच्या IPSच्या, तर ह्या केंद्रातून निघतात है ना. केंद्रातून निघतात म्हणजे त्याला राष्ट्रपतीचं काय मान्यता आहेच. बरोबर आहे. केंद्रातून निघतात म्हणजे राष्ट्रपतीची मान्यता आहे. IASच्या IPSच्या, बरोबर आहे. आणि PSIच्या या महाराष्ट्रातून निघतात म्हणजे त्याला मुख्यमंत्रीचा आहे. मुख्यमंत्रीला कोणाची मान्यता आहे? राष्ट्रपतीची आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या म्हणण्यानुसार किंवा राष्ट्रपतीच्या जर अनुमतीनुसार भारतामध्ये कोणतेच पोस्ट भरू शकत नाही. नो पर्सन होल्डिंग एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट और ट्रस्ट शाल बी विदाउट द कन्सेंट ऑफ द प्रेसिडेंट एक्सेप्ट एनी प्रेसेंट और एम्प्लॉयमेंट ऑफ ऑफिस ऑफ एनी काइंड फ्रॉम एनी फॉरेन स्टेट. कोणताही व्यक्ती कोणतीही जागा किंवा कोणतंही सरकारी कार्यालय ताब्यात घेऊ शकत नाही, पण ऍक्सेप्ट एनी प्रेसेंट किंवा ते स्वीकारू शकत नाही. प्रेसिंट म्हणजे काय होते? प्रेसिंट सांगा. प्रेसिंट PRESINT प्रेसिंट म्हणजे काय माहित आहे? PRESINT प्रेसिंट का मीनिंग क्या होगा? ठीक है, इसका मीनिंग मैं ढूंढ के आपको बताता हूँ. प्रेसिडेंट मतलब अध्यक्ष होगा शायद. हाँ, प्रेसिडेंट और द एम्प्लॉयमेंट्स ऑफ ऑफिस ऑफ एनी काइंड एनी फॉरेन स्टेट. कोई भी व्यक्ति किसी भी कार्यालय का अध्यक्ष नहीं हो सकता, एम्प्लॉयमेंट नहीं हो सकता, उसका कोई भी ये नहीं हो सकता, कार्यकारी अधिकारी नहीं हो सकता है
एमुलमेंट का जो मीनिंग है वो यहाँ पे हम सीखेंगे। एमुलमेंट इसमें हम बताएंगे, एक मिनट। EMOULEMO, हाँ एमुलमेंट। एमुलमेंट म्हणजे काय होते? मिळकत किंवा लाभ। कोणीही व्यक्ती कोणत्याही कार्यालयाचा लाभ घेऊ शकत नाही, मिळकत घेऊ शकत नाही। एनी प्रेसिडेंट ऑर एम्युलमेंट ऑफ एनी ऑफिस एनी काइंड फ्रॉम एनी फॉरेन स्टेट। कोणीही व्यक्ती कोणत्याही कार्यालयाचा मिळकत घेऊ शकत नाही किंवा त्याचा लाभ घेऊ शकत नाही। तो कोणत्याही भारताच्या फॉरेनचा असू द्या किंवा भारताचा असू द्या, जोपर्यंत त्याला प्रेसिडेंट मान्यता देत नाही। ठीक आहे। आता नेक्स्ट टॉपिक आहे इक्वॅलिटी ऑफ द अनटचेबिलिटी। इक्वॅलिटी ऑफ अनटचेबिलिटी। अनटचेबिलिटी म्हणजे काय होते? बरोबर आहे, त्याला छुवाछूत म्हणतात हिंदी। द फादर ऑफ द नेशन महात्मा गांधी फॉट अगेन्स्ट द अनटचेबिलिटी। बघा इथं बाबासाहेब आंबेडकरचं नाव दिलेलं नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असायलाच पाहिजे। महात्मा गांधी यांनी तर काम केलेलंच आहे, त्यांना नो डाऊट आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं काम खूप मोठं आहे। द फादर ऑफ द इंडियन नेशन, हा का नाही केला? बरोबर आहे ते। आता महात्मा गांधींचं काम आहे हरिजन हरिजन वर्गासाठी, म्हणजे हरिजन म्हणायचे नाही म्हणायचे, परंतु शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले। पण असू द्या, टॉपिक मध्ये नाही आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान खूप मोठं आहे। द फादर ऑफ द नेशन महात्मा गांधी फॉट अगेन्स्ट द अनटचेबिलिटी। भारतामध्ये महात्मा गांधी हे अस्पृश्यतेच्या विरोधात लढले। अनटचेबिलिटी इन इंडिया हॅज बॅडली प्रॅक्टिस देअर फोर अंडर द कॉन्स्टिट्यूशन इट इज प्रोव्हाइडेड दॅट अनटचेबिलिटी हॅज बीन अबॉलिश अँड इज प्रॅक्टिस इन एनी फॉर्म ऑफ फॉरबिडन। भारतामध्ये महात्मा गांधी यांनी अनटचेबिलिटी अस्पृश्यतेच्या विरोधात आवाज उठवला। महात्मा गांधींसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आवाज उठवलेला आहे। आणि सगळ्यात मोठं यश मिळालेलं पण यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेलं, महात्मा गांधींना मिळालेलं आहे। परंतु महात्मा गांधींच्या पण जर वरचं जर कोणाला स्थान असेल दलितांसाठी, अस्पृश्यांसाठी, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। Untouchability in India was badly practiced. Therefore, under the constitution is provided that untouchability has been abolished and is practiced in any form of forbidden. तर अस्पृश्यता ही भारतामध्ये बॅडली प्रॅक्टिस म्हणजे एक चुकीची पद्धत भारतामध्ये लागू झालेली होती। मनुस्मृतीनुसार वैश्य, क्षत्रिय, शूद्र अशा प्रकारची कास्ट वर्गवारी होती। यामध्ये ब्राह्मणांना सर्व अधिकार होते, क्षत्रियांना कमी अधिकार होते, वैश्यांना कमी होते, शूद्रांना कमी होते आणि आता शूद्रांना कमी होते। पण बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली। मनुस्मृती जाळल्यानंतर मग काय झालं, लोकांमध्ये जागृती झाली की बा अशा प्रकारे प्रॅक्टिस आपल्या भारतामध्ये नको। महात्मा फुलेंनी जो स्वप्न पाहिलं, सावित्रीबाई फुलेंनी जे स्वप्न पाहिलं, ते बाबासाहेब आंबेडकरांनी सत्यात उतरवलं। कशातून? संविधानातून। बरोबर आहे। Therefore, under constitution is provided that untouchability has been abolished and not practiced in any form of forbidden. तर मग असं ठरलं की भारतामध्ये अनटचेबिलिटी अस्पृश्यता ही नसली पाहिजे। संविधानाच्या प्रावधानामध्ये अस्पृश्यता नष्ट केली। बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा बनवला, अस्पृश्यता निवारण कायदा आहे त्या काळचा, तो कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला। आणि प्रॅक्टिस एनी फॉर्म ऑफ फॉरबिडन, आणि ही जी प्रॅक्टिस आहे, ही जी प्रथा आहे, ही भारतातून फॉरबिडन म्हणजे कालबाह्य झाली पाहिजे, विसरली गेली पाहिजे, संपली पाहिजे, अबॉलिश झाली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे। यासाठी मग बाबासाहेब आंबेडकरांनी सोबत महात्मा गांधींनी भारतामध्ये लढा उभारला। द एन्फोर्समेंट ऑफ एनी डिसॅबिलिटी अरायझिंग आउट ऑफ अनटचेबिलिटी शॅल बी अन ऑफेन्स। जर तुम्ही अनटचेबिलिटी जर अराईज करसाल, जर अनटचेबिलिटीला पूरक वातावरण करसाल किंवा अनटचेबिलिटी पुन्हा उगम करसाल, भारतामध्ये अनटचेबिलिटीला पुन्हा जीवित करसाल, तर ते काय झालं? मग ऑफेन्स झालं। ऑफेन्स म्हणजे गुन्हा। ठीक, ऑफेन्स म्हणजे काय झाला? काय झालं तुम्हाला मॅडम सांगा, काय झाला? गुन्हा झाला। काय झाला? हेलो, ऑनलाइन है क्या? आवाज आ रही क्या मेरी? मेरी आवाज आ रही क्या? अरे अनटचेबिलिटी काय झाला? मग
अनटचेबिलिटी काय झाला, गुन्हा झाला. अशा प्रकारचं कृत्य करणं हे काय झालं मग भारतामध्ये ऑफेन्स ठरलं गेलं. Thus, the Constitution has declared untouchability as an offense. It has prohibited its practice any form of whatsoever. जर कुठे भारतामध्ये अशा प्रकारची जर प्रथा असेल तर त्याला मग दंड करा, त्या व्यक्तीला त्याला पनिशमेंट करा, त्याला कारावास द्या, त्याला दंडित करा. अशा प्रकारचे प्रावधान मग भारतीय संविधानामध्ये लागू केलं आहे. आणि अशा प्रकारची प्रथा भारतामधून कालबाह्य झालेली आहे. मनुस्मृती कालबाह्य झालेली आहे. मनुस्मृतीवर आता सध्या वादविवाद चालू आहे. पाहिजे असते अभ्यासक्रमात की नाही पाहिजे, मनुस्मृती पाहिजे का नाही पाहिजे, पाहिजे का नाही पाहिजे. तर जी गोष्ट कालबाह्य आहे, ज्या गोष्टीवर बंदी आहे सुप्रीम कोर्टानं, ती गोष्ट भारतामध्ये पुनर्जीवित करणं हे कायद्यानं गुन्हा आहे. मनुस्मृती पण लागू करणं हे कायद्यानं गुन्हा आहे. बरोबर आहे ना? कारण मनुस्मृती कालबाह्य झाली, सुप्रीम कोर्टानं त्या मनुस्मृतीवर बंदी घातलेली आहे. आणि केंद्र सरकार जर मनुस्मृतीला म्हणत असेल की बा तुम्ही पुन्हा लागू करा, तर मग पुन्हा अस्पृश्यता येईल, पुन्हा भेदाभेद येईल, पुन्हा स्त्रियांवरचे जे गुन्हे आहेत ते होतील, पुन्हा स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जाईल. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून स्त्रियांना उच्च स्थान दिलेले आहे ना. स्त्रियांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, त्यांना सुद्धा अधिकार आहेत, हे बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिले. तर मनुस्मृती जर लागू केली तर अशा प्रकारचे अधिकार मग संपुष्टात येतील. पुन्हा मग ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय येईल. तर ही मनुस्मृती भारतामध्ये लागली नाही पाहिजे. अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. संविधान तसंच राहिलं पाहिजे. संविधान जीवित राहिलं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचा हा टॉपिक आहे इक्वेलिटी ऑफ स्टॅटस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.